देश आहे असं समजून जेव्हा काम करू. आता आपण बघतो या राजकीय रणधुमाळीमध्ये, या राजकीय निवडणुकांमध्ये माणसं माणसांपासून दुरावत चाललेली आहे. जातीयवाद अतिशय फोफावत चाललेला आहे. तो आपल्या इतक्या जवळ आलेला आहे आणि इतक्या घाणेरड्या पद्धतीनं आलेला आहे की उद्या आपणच एकमेकांची डोकी फोडून एकमेकांना मारून टाकू की काय, अशी परिस्थिती झालेली आहे. कुठला समाज आणि कुठलं काय, आपण एकत्र आहोत. आपली जात काय आहे, आपण भारतीय आहोत, असं सगळ्यांनी समजून काम केलं तर समृद्धीची गोष्ट करता येईल. नाहीतर समृद्धीची गोष्ट येते कुठून? साधा मुद्दा आहे, तुम्हाला जलस्रोत वाढवायचे असतील तर गावात पारंपरिक झाडं लावा. एक पिंपळाचं झाड, एक वडाचं झाड जर तुम्ही बघितलं तर 50 फुटाहून खालीपर्यंत पाणी नेतं पावसाचं. तुम्ही ती झाडच जर तोडून टाकली तर खाली पाणी जाणार कसं, कुठून जाणार आहे? सगळ्या सरपंचांना एक कळकळीचं आवाहन, जयंत पाटील साहेब हे सगळ्यांना सांगा, गावात प्लॅस्टिक बंदी तुम्ही कंपल्सरी करा. गावात प्लॅस्टिकची पिशवीच आली नाही पाहिजे. गावाने स्वतःचे पैसे स्वतः तयार करा. आपलं सगळी संस्कृती ही शेतीमातीशी निगडीत आहेत. आपले सगळे सण हे शेतीशी निगडीत आहेत. आपण सुगीचा हंगाम जेव्हा येतो त्यावेळी आपण दसरा साजरा करतो. आपण रबीचा हंगाम येतो तेव्हा आपण आखाजी करतो, अक्षय तृतीया करतो, संक्रांत आपण कधी करतो. या सगळ्या सणा समारंभाशी आपली माती निगडीत आहे, आपल्या मातीची सण निगडीत आहे. मग ही सगळी अर्थव्यवस्था गावातल्या गावातच फिरली पाहिजे. जे जे काही गावाला सणावाराला लागणार आहे ते गावातल्याच लोकांनी तयार करायचं. प्रत्येक सरपंचांनी एक मनाशी निर्णय घ्यायचा की आपल्या गावात कौशल्य व्यवस्थापन उभं करा. आपल्या गावातले जे तरुण आहेत त्यांना काम द्या. त्यांना जर काम नसेल तर ते रिकामे राहतील आणि ते विध्वंसक होतील. त्यांना त्यांच्या तरुण वयामध्ये काम मिळालं